महाराष्ट्रामध्ये अशी एक शाळा आहे जी सापांची शाळा म्हणून ओळखली जाते आणि मी आलो आहे आज मामासाहेब लाड विद्यालय ढोलगवडी ह्या गावी। ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये आहे। इथे सापांची ओळख व सापांना कसे हाताळावे याचे प्रशिक्षण दिले जाते आणि इथे मला सदाशिव पाटील सर भेटलेले आहेत। विद्यार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षण देताय, 5वी पासून पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताय। सापांचा साप कोणता आहे, विषारी आहे की बिनविषारी आहे, हे प्रशिक्षण तेव्हापासून तुम्ही पाहताय काय? हो, आता आमच्याकडे काय होतंय, ह्याच्या अगोदर साप होते, आता थोडं बॅनमध्ये आलो आहे, अडचणीत आहे। मात्र ह्याच्या अगोदरचा कसा विषय होता, कायम साप असायचे, मुलांना आम्ही कार्यानुभवचा विषय म्हणून त्याची थोडी इन्फॉर्मेशन देत होतो की विषारी साप कुठले, बिनविषारी साप कुठले, स्नेक बाईट झाला तर तो चावा कसा असतो, तो कसा दिसतोय, कसा ओळखायचा, हे आम्ही। आणि ते जीवन साप असल्यामुळे मुलं कायम बघायची की बाबा धामण कसा असतो, त्याची लांबी कशी, जाडी कशी, डोकं कसं, शेपूट कसं, कलर कसा, हे सगळं आजमावावं लागतं। आणि तेव्हापासून जे सर्पोद्यान चालू झालेलं आहे, आज तागायत अव्याहतपणे चालू आहे। आमची 5वीची विद्यार्थिनी सुद्धा आज बिनविषारी साप सापडला तर दप्तरातून घेऊन येते। हे खूप मोठं बाबूराव टकेल सरांनी केलं, या सर्पोद्यांचं यश आहे, या गावचं यश आहे। आणि साप आपण म्हणून काय करत नाही, सापा इतका बेतरा कोणी नाही। विषारी आणि बिनविषारी साप ओळखणं आणि त्याच्यापासून कशी दक्षता घेऊन राहणं हे शिकणं गरजेचं आहे। हा साप निळा साप आहे। हा निशाचर आहे। हा निळ्या रंगाचा काळसर असा दिसतो। हा रात्रीचा फिरतो। ज्या ठिकाणी गहाण किंवा घाण पाणी तिथे तो वस्ती करतो। हा चावला की विष इतकं पसरतं की ते नागापेक्षा तिप्पट विषचर आहे। आमच्या शाळेमध्ये पूर्वीपासून साप होते, पण आता नाही। आता शासनाने बंदी घातलेली आहे। हा साप होनस आहे। हा थोडा कमी आजगरसारखा दिसायला असतो आणि याला इंग्लिशमध्ये रसेल्स वायपर म्हणतात। हा विषारी सापांच्या लिस्टमध्ये 3 नंबरला येतो।